नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आला वेग. भाजपकडून नवनीत राणा यांना समर्थन जाहीर. बावनकुळेंनी केलं जाहीर तर नवनीत राणा यांनी मानले आभार. आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध. नागपुरात भाजपचं निषेध आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून रोष व्यक्त. तर अमरावतीत खासदार नवनीत राणा, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रवीण पोटेंनी घेतला खरपूस समाचार. अवकाळी पावसानं विभागातील 6.32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांची शासनाकडे 671.92 कोटींची मागणी. 5ही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईचा आकडा समोर. आणि आता सविस्तर वृत्त. भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यातच महायुतीनं राज्यातील पहिला उमेदवार घोषित केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. नवनीत राणा पूर्ण बहुमतानं विजयी होतील असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात ही घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती आघाडी महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा जिंकेल असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीत अमरावतीच्या जागेबाबत अनेकांनी दावा केला आहे. राणा दाम्पत्याशिवाय प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनीही अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना त्यांच्या पक्षातून लढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काही तासांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे नवनीत राणा यांना समर्थन देण्यात आलंय. यावर नवनीत राणा यांनी आनंद व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं. मला वाटते की बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने काल जे स्टेटमेंट केला त्याच्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद करते. आणि आम्ही जेव्हापासून केंद्राचे इलेक्शन निवडून आम्ही गेलो आहे, माझ्या जिल्ह्याचा विकास, माझे आदिवासी लोकांचा विकास, माझ्या जिल्ह्याचा विकास स्पीडनी झाला पाहिजे. आणि जे केंद्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत तेव्हापासून उभे आहे. 14मध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला. मी केंद्रामध्ये जाऊन 19मध्ये सुद्धा मोदीजींसोबत आम्ही त्यांना पाठिंबा दिला. तेव्हाही त्यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे. आणि एक घटक म्हणून आम्ही त्या युतीमध्ये आहे. आणि त्याप्रमाणे त्यांची जी भावना माझे प्रती आहे आणि रवीजींची प्रती आहे ते त्यांनी काल बोलून दाखवली. कारण की काम करत असताना जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती पहिले टर्ममध्ये राहून एक्सपेक्टेड नव्हता, विदाऊट एनी गॉडफादर, आपले पाठीशी कोणी नसताना जनतेसोबत 24 तास त्यांचे मदत राहून त्यांच्यासाठी काम करून देणं, मला वाटते कामाचा तो रिफ्लेक्शन आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं. तर मला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी देखील भाजपच्या वतीनं आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. नागपुरात देखील आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली. शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा.
गुरुवारी नागपुरातील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहर भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. देखिए, उन्होंने जो वक्तव्य किया है उसका हम निषेध करते हैं। मुझे तो ऐसा लगता है कि उनके विरोध में एफआईआर होनी चाहिए। हिंदुओं के आस्था का विषय, किसी धर्म के बारे में हम कुछ बोलते नहीं हैं और बोलना भी नहीं चाहिए। सारे धर्म अपनी अपनी जगह है, लेकिन इस तरह का राम जी के प्रति वक्तव्य करना वो अभ्यासपूर्ण वक्तव्य नहीं है। उनका कहीं ना कहीं अभ्यास कम है और इसीलिए उन्होंने इस प्रकार का वक्तव्य किया है। एनसीपी के शरद गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने कुछ दिन पहले जो है एक विवादित वक्तव्य दिया था और इस वक्तव्य को लेकर खासकर जो है भाजपा नेताओं में इसमें काफ़ी आक्रामक रुख अख्तियार कर लिया है। तस्वीरें आप देखिए महाल की है और यहाँ जो है बड़ी तादाद में जो है भाजपा कार्यकर्ता मौजूद है और खासकर जो है जितेंद्र आव्हाड का जो विवादित वक्तव्य था उसको लेकर जो है एक जाहिर निषेध किया है। कुछ दिन पहले जो है जितेंद्र आव्हाड की जो प्रतीकात्मक पुतला है उसका भी यहाँ पर दहन किया गया है और इसके अलावा जो है जितेंद्र आव्हाड के खिलाफ जो है पुलिस कार्रवाई की भी मांग की गई है। तो भाजपा नेताओं का खासकर यही आरोप है कि प्राण प्रतिष्ठा के कुछ दिन पहले ही इस तरह के बयान देकर जो है जो एनसीपी के जो नेता है समाज में जो है द्वेष निर्माण का काम कर रहे हैं। नागपुर से वीडियो जर्नलिस्ट जितेंद्र कापरे के साथ फैजल खान, यूसी न्यूज़ के लिए। प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आव्हाडांना आग्रा येथील पागलखान्यात पाठवावं, त्यांची जाण्याची व्यवस्था आम्ही करून देतो. जो राम का नहीं वो किसी का नहीं असंही त्या यावेळी म्हणाल्या. लल्ला के ऊपर जो एक बोलते हैं विचारहीन जो व्यक्ति हो सकता है, जो मेंटली अपसेट हो सकता है, वो ही इस तरीके से राम भगवान के ऊपर ऐसे इस तरीके के टीका टिप्पणी कर सकता है। हमारे महाराष्ट्र में कई लोगों की राजनीति इतनी ख़राब हो गई है कि उन्होंने आज भगवान पे भी टीका करना हमारे महाराष्ट्र में शुरू कर दिया। तो मुझे लगता है वो विधायक को आगरा की सख्त ज़रूरत है। अगर आगरा जाने की टिकट नहीं मिलती होगी तो हमारे रवि जी, हमारे पार्टी के अध्यक्ष हैं, वो उनको प्रोवाइड कर देंगे। पर ऐसे लोगों को आगरा ही सूट करता है, बाकी कहीं जगह पे उनको सूट। और जिन क्षेत्र का वो लोग प्रतिनिधि करते हैं, लोग प्रतिनिधि करके अपने आप को रिप्रेजेंट करते हैं, उन लोगों ने इनको उत्तर देना चाहिए। जो राम भगवान का नहीं वो किसी काम का नहीं। ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि प्रवीण पोटे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आपली प्रतिक्रिया दिली. ते अमरावतीत बोलत होते. मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर, महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुधा माहीत नाही मला, पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख माहीत नाही मला, ते पुन्हा म्हणतो की दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही. जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे. ती इतकी प्रचंड आलेली आहे. गावागावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत, निमंत्रण आलं आहे, त्या वाटण्यासाठी गावागावात लोक फिरत आहेत, मिरवणुका काढत आहेत. 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत. लोक घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत, लोक घरासमोर दिवे लावणार आहेत. अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही, पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे. पहिले तर जितेंद्र आव्हाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे. आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे. आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचा जर दृष्टिकोन जो आहे हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मांसाहारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड का तेव्हा काय बकरी होते काय किंवा रामाने धरलं खाऊन टाकलं. त्यात जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेलं आहे की बा कंदमुळं खाऊन त्यांनी त्यांचा 14 वर्षाचा वनवास भोगला, हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे. आणि आव्हाडांनी कुठं का नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं. आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही. आज त्याला कुठेतरी आव्हाड साहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी उपस्थिती करणं, प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
Gold Update is brought to you by Rokde Jewelers. Gold Update is brought to you by Rokde Jewelers. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून अमरावती जिल्ह्यात नव्यानं 6 शिक्षक येणार आहेत, तर 29 शिक्षक अमरावती जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे 30 डिसेंबर रोजी मध्यरात्री पूर्ण करण्यात आली. या बदली प्रक्रियेत शिक्षकांना सकाळी सुखद धक्का देत ईमेलवर बदली आदेश प्राप्त झाले. राज्यस्तरीय ऑनलाईन बदली पोर्टलवरून या बदल्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी अथवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष बदल्या होतील. 15 दिवसांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले. यामध्ये आंतरजिल्हा बदलीवर 6 शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आहे, तर इतर जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 29 शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची संधी या प्रक्रियेत मिळाली. या जिल्ह्यात बदली प्रक्रियेच्या 6व्या टप्प्यात 35 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भात 6.32 लाख हेक्टरमधील खरीप, रब्बी आणि भाजीपाला तसंच फळपिकांचं 33% वर नुकसान झालं आहे. 5ही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी शासनाकडे 671.92 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 दरम्यान अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. यामध्ये सर्वाधिक 2,16,973 हेक्टरमध्ये कपाशीचं नुकसान झालं आहे. अवकाळीमुळे फुटलेला कापूस बोंडातच भिजल्यानं कापसाची प्रतवारी खराब झाली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात 315 हेक्टरमधील गहू जमीनदोस्त झाला आहे. तसेच 1.54 लाख हेक्टरमधील तुरीचा फुलोरा गळाला आहे. रब्बी हंगामातील 1.17 लाख हेक्टरमधील हरभरा देखील अवकाळीनं बाधित झाला आहे. शिवाय 7,000 हेक्टरमधील ज्वारीचं नुकसान झालं आहे. इतर काही पिकांचे 3,200 हेक्टर असे एकूण 8.83 लाख शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे 5 लाख हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे. यासाठी 423.76 कोटींच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमात प्रत्येक सरकारी विभागाचा स्टॉल असावा असे निर्देश खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसंच आमदार रवी राणा यांनी महाराजस्व अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा देखील घेतला. येत्या 12 जानेवारीला शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं महास्वराज्य अभियान पार पडणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांची प्रलंबित कामे पूर्ण करणे, लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, विविध लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, त्या योजनांचा प्रचार प्रसार करणे हा उद्देश या आयोजनामागचा आहे. यासाठी आयोजनस्थळी सर्व सरकारी विभागाचे स्टॉल लावून प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले. राजस्व अभियान येणाऱ्या 12 तारखेला आपण स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, मा जिजाऊची जयंती आहे. या उपलक्षमध्ये राजस्व अभियान हे आपण अमरावतीमध्ये घेत आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्याच ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे. लाभार्थ्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी वाटप करू, आपण लाभाबद्दल त्यांना माहिती देऊ. या संदर्भात आज नवीन वर्षामध्ये जम्बो बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन जागृत होऊन लोकांची सेवा केली पाहिजे, लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे. या उद्देशानं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन संपूर्ण प्रशासनाला ॲक्टिव्ह केले. स्वर्गीय माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं अमरावती शहरात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा पार पडली.
आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचं आहे या विषयावर मोठ्या हिरिरीनं अनुकूल आणि प्रतिकूल मतं मांडत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत रंगत आणली. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचं या विषयावर आधारित वादविवाद स्पर्धेला सकाळी 10:30ला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणीचे सदस्य हेमंतराव काळमेघ, संस्थेचे सचिव डॉक्टर व्ही.जी. ठाकरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय प्राचार्य, डॉक्टर वर्षा देशमुख विधी महाविद्यालय वाशिमचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश दाभाडे, स्पर्धेचे संयोजक प्रफुल्ल घवळे, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली घवळे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली परखड मतं मांडत स्पर्धेत रंगत आणली. मायावती को गेस्ट हाउस कांड में तथा बिहार में 50,000 है, मगर गोवा और बिहार की गरीबी में बड़ा अंतर है. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना या दरम्यान आपल्या वक्तृत्व शैलीनं उपस्थितांसह परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ते दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून सतत बोलतो, परंतु समोरासमोर आल्यानंतर जे वादविवाद आपण घालू शकतो किंवा जे वैचारिक मंथन होतं त्याची सवय कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खंडित होते आहे. ती सवय कुठेतरी चालू राहिली पाहिजे आणि मुलांनी समोरासमोर येऊन वादविवादाच्या स्वरूपातून संवाद साधला पाहिजे आणि ज्वलंत अशा विषयांवर त्यांचं वैचारिक मंथन घडून आलं पाहिजे. यासाठी ही स्पर्धा इथे आयोजित केली जाते. आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसंच शाळेप्रती असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून अमरावती जिल्ह्यातील शहापूर येथील एका शाळेला भव्य प्रवेशद्वार बनवून देण्यात आलंय. एका कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा पार पडला. वडिलांचे शाळेविषयी असलेले प्रेम ही आठवण जीवनभर राहावी याकरिता मुलानं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेला भेट देऊन प्रवेशद्वार दिले. यानिमित्त अनेक लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. यातच आदर्श विद्यालय जवळा शहापूर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय साहित्य वाटप, राज्य पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रमांचं आयोजन या लोकार्पण सोहळ्यात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, पोलीस उपनिरीक्षक चांदूर बाजार प्रमोद राऊत, बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळेगावचे अध्यक्ष राजा देशमुख, सत्कारमूर्ती दिलीप विधळे, उपसरपंच बाळासाहेब विधळे आदींची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आला वेग. भाजपकडून नवनीत राणा यांना समर्थन जाहीर. बावनकुळेंनी केलं जाहीर तर नवनीत राणा यांनी मानले आभार. आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध. नागपुरात भाजपचं निषेध आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून रोष व्यक्त. तर अमरावतीत खासदार नवनीत राणा, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रवीण पोटेंनी घेतला खरपूस समाचार. अवकाळी पावसानं विभागातील 6.32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांची शासनाकडे 671.92 कोटींची मागणी. 5ही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईचा आकडा समोर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.